तर आजच्या दिवसाची सुरुवात छान अशी गोमातेच्या दर्शनाने झाली। आता सकाळी गेट उघडल्या मस्त असं गोमातेचं दर्शन झालं आणि नंतर मी माझं आवरायला घेतलं। तर सगळ्यात आधी आवरायचं काय राहते ते म्हणजे या पोरांना तयार करून देणं। तर हे निघालं होतं तयारी करून दुकानात जाण्यासाठी, पण नशिबानं दुकान बंद होतं। म्हणे आज मला शाळेत जाताना काहीतरी दुकानातलं खायचं, नको नको म्हणताना असं काहीसं पळत होतं ते। नंतर मग ते गेले शाळेला आणि नंतर लागले मी माझ्या कामाला। आता माझं काम कोणतं, ते गेल्यानंतरचं मग स्वयंपाक पूजा वगैरे आवरली माझी मी आणि नंतर लागले स्वयंपाकाला। तर हे माझं आवरलंही नाही आणि हे बछडे आले पण, कारण आज होता शनिवार त्याच्यामुळे मग यांची शाळा लवकर सुटली होती। आता लवकर म्हटलं तरी 12 वाजले होते, पण तरीही काय माझं आवरलं नव्हतं, निवांत चाललं होतं। तर रोज 2 वाजेपर्यंत अडकून राहतात, आज 12 वाजता चालले। आणि नंतर आल्यावर आम्हाला काहीतरी गोड लागतं म्हणून आज बसले होते दही साखर खात। आता नेहमी त्याला काहीतरी गोड लागतं, तर माझ्या नक्षूला तर लागतेच लागते, आयुषचं तरी काही नाही पण नक्षूला गोड काहीतरी लागतेच थोडंसं तरी। नंतर मग इथे बघू शकता, इथे चाललं होतं यांचं हे काहीसं असं खेळणं। आता पावसाचं पाणी सारखं पडत होतं म्हणून झाडांकडे दुर्लक्ष झालं, पाणी टाकायचं काय आठवणच राहिलं नाही। आता 2 दिवस झालं काय पाऊस पडला नाही, त्याच्यामुळं माती कोरडी झाली होती या झाडांची। चला म्हटलं मग थोडंफार पाणी टाकून घेतलं या झाडांना। आणि इथे मी दळण दिसलं होतं, तर त्याचा काहीसा एवढा गर्दा निघला होता, ते आवरून घ्यायला लागले होते। मग झाडून वगैरे काढलं, दळण बाजूला ठेवलं आणि हे आवरून घेतलं। आता इथे बघू शकता संध्याकाळचे 5:30 वाजले आणि माझ्या आहोंना आत्ता जेवायचं होतं। आता संध्याकाळी काय जेवणार काय माहिती, तर म्हटले आज काय मी संध्याकाळी जेवणारच नाही, आत्ता जेवलं म्हणल्यावर। तर आता ते जेवणार नव्हते म्हटल्यावर मग आपला फेवरेट मेनू बनवला। आता कोणता, तो म्हणजे खिचडी आणि कढी। आता आहोंना का खिचडी आवडत नाही फोडणीची अजिबात, म्हणून काय जास्त आमच्या इथे होत नाही। आता आहो जेवणार नव्हते म्हणून मग इथे खिचडी बनवायला घेतली होती। खिचडी बनवली, मस्त अशी कढी बनवली, छान असा बेत आपल्या आवडीचा झाला इथे बघू शकतात। आणि माझ्या आयुषला पण हा बेत आवडतो, पण त्याच्या पप्पाला आवडत नसल्यामुळे शक्यतो बनतच नाही। चला मग माझी खिचडी आणि कढी रेडी आहे। आजच्यासाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, बाय बाय।